नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरचा फेमस तरीदार झणझणीत कटवडा। हा कटवडा खायला खूप टेस्टी लागतो। सध्या हिवाळा चालू आहे ना, असा गरमागरम कटवडा तुम्ही घरच्या घरी फॅमिली सोबत बनवून एन्जॉय करू शकता। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। कटवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 कप बेसन चाळून घेतलेला आहे। त्यानंतर 1 कप मोड आलेली मटकी, 4 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले। त्यानंतर त्यावर असलेले साल पूर्णपणे काढून टाकले। इथे आपल्याला बटाटे छान थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे पातळ स्लाइस मध्ये कट करून घेतले। 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला। अर्धी वाटी कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 कर्णफुलाच्या पाकळ्या, 3 लवंगा, 4 मिरे, अर्धा इंच दालचिनीचे तुकडे, त्यानंतर अर्धा इंच अद्रकीचा तुकडा, अर्धी वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, 2 चम्मच धने, 2 चम्मच तीळ, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी, 3 चम्मच खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 2 चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच काळा मसाला, त्यासोबतच 1 चम्मच कांदा लसूण मसाला। इथे मी 5 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। आता आपण सर्वात आधी वडा बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, यामध्ये 1 चम्मच ऑइल ऍड केलं। इथे जास्त ऑइल ऍड करायची गरज नाही। इथे आपलं ऑइल गरम झालेलं आहे। या स्टेजला मोहरी ऍड करून घेऊया। मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ऍड करून घ्यायचे। आता या स्टेजला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा ऍड करून घेऊया। ठेचा एकदा मिक्स करून घ्यायचा जिरे मोहरी मध्ये। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता या स्टेजला आपण कढीपत्ता ऍड करून घेऊया। इथे कढीपत्त्याचे पाने मी अशा प्रकारे हातावर तोडून घेतलेले आहे। आता आपण कढीपत्ता एकदा मिक्स करून घेऊया। आता या स्टेजला हळद ऍड करायची। त्यानंतर बॉईल केलेले बटाटे मी अशा प्रकारे मॅश करून घेतले। आता हे बटाटे यामध्ये ऍड करून घ्यायचे। त्यासोबतच चवीनुसार मीठ, बारीक कट केलेली कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, इथे मॅश केलेले बटाटे एकजीव झालेले आहे सर्व साहित्यामध्ये। म्हणजेच आपली बटाट्याची चटणी तयार झाली आता वडा बनवण्यासाठी। इथे आपल्याला बटाटे खूप जास्त मॅश करून घ्यायचे नाही, थोडेसे जाडसर कण राहून द्यायचे, म्हणजे वडा खाताना अजून जास्त टेस्टी लागतो। आता आपण ही बटाट्याची चटणी एका मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत, म्हणजे आपली चटणी छान थंड होईल। आता इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे। इथे आपल्याला कट बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तव्यामध्ये मी 1 चम्मच ऑइल ऍड केलं। आता या स्टेजला आपण खडे मसाले ऍड करून घेऊया। त्यासाठी सर्वात आधी कर्णफुलाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या, त्यानंतर लवंगा, मिरे, दालचिनीचे तुकडे, कांद्याचे स्लाइस, त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या, अद्रकीचे तुकडे। आता इथे आपला कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथे कांदा आपला सॉफ्ट झाला। कांद्याचा कलर हलकासा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला आपण धने ऍड करून घेऊया। त्यासोबतच तीळ ऍड करून घ्यायचे। किसून घेतलेल्या खोबऱ्याचा किस ऍड करून घ्यायचा। आता पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। आता या स्टेजला आपण टोमॅटो ऍड करून घेऊया। आता इथे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हा मसाला पुन्हा परतून घेणार आहोत आपण 1 मिनिटासाठी। आता इथे आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे। आता या स्टेजला आपण कोथिंबीर ऍड करून घेऊया।
त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं. आता पुन्हा मीठ आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्यामध्ये. आता इथे आपला मसाला तयार झालेला आहे कट बनवण्यासाठी लागणारा. आता आपण हा मसाला थंड करून घेणार आहोत. मिक्सर मध्ये छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला पाणी टाकून. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हे बघा किती छान बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया. आता इथे आपण झणझणीत तरीदार कट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून ऑइल ऍड केलं. इथे आपलं ऑइल गरम झालेलं आहे. आता या स्टेजला मोहरी ऍड करून घेऊया. तेल थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे आपला तरीदार कट तयार होतो. मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ऍड करून घेऊया. जिऱ्याचा कलर चेंज झाला की यामध्ये लगेच कढीपत्ता ऍड करायचा. त्यानंतर आपण तयार केलेला मसाला ऍड करून घ्यायचा. आता आपण मसाला छान परतून घेणार आहोत 3 ते 4 मिनिटं. सुरुवातीला पाणी ऍड करायचं नाही. इथे आपण पाणी न टाकता मसाला छान परतून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जाईल. इथे आपला मसाला छान परतून झाला. तुम्ही बघू शकता यामधून ऑइल सेपरेट व्हायला सुरुवात झाली. आता या स्टेजला आपण पाणी ऍड करणार आहोत. इथे मी मसाल्याचंच पाणी ऍड करणार आहे. आता पुन्हा मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे. आपण जेवढा जास्त मसाला परतून घेऊ तेवढा आपला छान कट तयार होतो आणि खायला अतिशय टेस्टी लागतो. आता तुम्ही बघू शकता मसाल्यामधून छान तेल सुटायला सुरुवात झाली. आपण जे मसाल्याचं पाणी ऍड केलं होतं ते पूर्णपणे आटून गेलं आणि मसाल्याला पुन्हा तेल सुटायला सुरुवात झाली. आता या स्टेजला आपण हळद ऍड करून घेऊया. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, काळा मसाला. आता हे मसाले पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे सर्व साहित्यामध्ये. आता या स्टेजला थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे आपले मसाले अजून जास्त छान परतले जाईल. आता पुन्हा थोडंसं पाणी ऍड करायचं आणि पुन्हा ऑइल सेपरेट होईपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा इथे मसाले परतून झाले. आता पुन्हा ऑइल सेपरेट झालेला आहे मसाल्यामधून. आता या स्टेजला आपण मटकी ऍड करून घेऊया. आता मटकी मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. आता आपण पाणी ऍड करणार आहोत. इथे पाणी ऍड करताना पाणी गरम ऍड करायचं आहे, थंड पाणी घ्यायचं नाही. इथे कट खूप जास्त घट्ट नसतो किंवा खूप जास्त पातळ नसतो, त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता, कमी किंवा जास्त. आता पुन्हा थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं. हे बघा गरम पाणी ऍड केल्यामुळे कटाला पटकन उकळी पण आली आणि छान तरी पण आली. आता आपण यावर झाकण ठेवूया. इथे आपल्याला 5 मिनिटांसाठी कट उकळून घ्यायचा आहे. हे बघा इथे आपला झणझणीत तरीदार कट तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कटावर किती छान तरी आली. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला कट तयार झालेला आहे. इथे आपला कट खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया. आता इथे एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपण एक पातळ बॅटर तयार करून घेणार आहोत. आता यामध्ये बेसन ऍड करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं. त्यासोबतच हळद ऍड करून घेऊया. आता चम्मचच्या सहाय्याने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं.
आता यामध्ये लागेल ते प्रमाणे पाणी ऍड करून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे किंवा खूप जास्त घट्ट पण नाही पाहिजे. हे बघा इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बॅटर खूप जास्त घट्ट पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही. आता इथे बटाट्याची चटणी थंड झाली. आता आपण वडे तयार करून घेऊया. इथे वड्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकता. हे बघा मी इथे मीडियम साईजचा वडा तयार करून घेतला. आता राहिलेले सर्व वडे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतले. आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया. आता आपण वडा तळून घेणार आहोत. त्यासाठी बॅटर आपलं तयार झालं. आता तयार करून घेतलेला वडा या बॅटर मध्ये ऍड करून घ्यायचा अशा प्रकारे आणि वडा छान कोट करून घ्यायचा आहे आपल्याला बॅटरने. हे बघा इथे आपला वडा छान बॅटर मध्ये डीप झालेला आहे आणि छान कोटिंग पण बसली वड्याला. इथे वडा तळण्यासाठी मी कढाई ठेवली होती गॅसवर. इथे आपला ऑइल गरम झालेला आहे. आता बॅटर मध्ये डीप करून घेतलेला वडा या कढाईमध्ये सोडून घेऊया. इथे चम्मचच्या साहाय्यानेच मी वडा सोडलेला आहे म्हणजे आपले हात पण खराब होत नाही आणि वडा व्यवस्थित सोडला जातो. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आता पुन्हा दुसरा वडा सोडून घ्यायचा ऑइल मध्ये. हे बघा अशा प्रकारे मी 3 वडे ऑइल मध्ये सोडून घेतले. आता आपण छान वडे तळून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत. आता आपण वड्याला पलटी मारून घेऊया. हे बघा खालच्या साईडला किती छान गोल्डन कलर आला. इथे आपण आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत वडा तळून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता तिथे गोल्डन कलर येईपर्यंत मी वडे तळून घेतले. आता आपण हे वडे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व वडे याच पद्धतीने तळून घ्यायचे. आता इथे कटवडा कसा सर्व करायचा मी ते दाखवणार आहे. त्यासाठी सर्विंग प्लेट मध्ये मी कट काढून घेतलेला आहे. त्यासोबतच पाव पण ठेवलेले आहे. सोबत मस्तपैकी कांदा आणि लिंबू आहे. आता तयार झाले कटामध्ये हा वडा ठेवायचा अशा प्रकारे. त्यानंतर वरून थोडंसं फरसाण ऍड करून घ्यायचं. त्यासोबतच कांदा ऍड करून घेऊया. बारीक कट केलेली कोथिंबीर. हे बघा अशा प्रकारे आपला झणझणीत तरीदार कटवडा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी कोल्हापूरचं फेमस आणि झणझणीत तरीदार कटवडा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.